थांबा. जर तुम्ही मकर संक्रांतीला तिळगुळ खाऊन आणि नवीन कपडे घालून सण साजरा केला असेल, तरीही हा व्हिडिओ तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. तुम्हाला वाटतंय की सगळं नीट पार पडलं, पण शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या संक्रमण काळात केलेल्या केवळ 5 लहान चुका तुमच्या वर्षभराच्या पुण्याचा नाश करू शकतात. अनेक लोक तक्रार करतात की आम्ही एवढी पूजा करतो तरी घरात सुख शांती का नाही. याचं उत्तर कदाचित तुम्ही संक्रांतीच्या दिवशी अजाणतेपणी केलेल्या याच चुकांमध्ये दडलेलं असू शकतं. आजचा हा व्हिडिओ आपले सुखाचे घर चॅनलवरचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण यात मी तुम्हाला फक्त त्या 5 भयंकर चुका सांगणार नाही, तर त्या दुरुस्त करण्याचे असे रामबाण उपाय सांगणार आहे जे तुमचं नशीब पुन्हा चमकवू शकतात. विशेषतः 3री आणि 5वी चूक 99% लोक करतात. शास्त्रामध्ये संक्रांतीच्या दिवसाला संक्रमक काळ मानले जाते आणि या काळात केलेली एक छोटीशी चूकसुद्धा तुमचे पुण्य नष्ट करू शकते. जर तुमच्याकडून यंदाच्या संक्रांतीला काही चुका झाल्या असतील तर घाबरून जाऊ नका. थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला त्या 5 भयंकर चुका आणि दुरुस्त करण्याचे अत्यंत प्रभावी आणि सचोट उपाय सांगणार आहे. हा व्हिडिओ मोठा आहे, पण यात दिलेली माहिती तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकते. त्यामुळे शांतपणे आणि लक्ष देऊन ऐका. मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात. पण मकर संक्रांतीचे महत्त्व अधिक आहे, कारण इथून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस. अशा पवित्र दिवशी आपल्याकडून पहिली मोठी चूक घडते, ती म्हणजे स्नान आणि त्यावेळेची आपली मानसिकता. अनेक जण संक्रांतीच्या दिवशी खूप उशिरा उठतात आणि नेहमीप्रमाणे स्नान करतात. पण शास्त्रात सांगितले आहे की संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी किंवा पुण्य काळात स्नान करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही उशिरा स्नान केलेले असेल तर तुम्ही त्या दिवसाची सर्वात मोठी सकारात्मक ऊर्जा गमावलेली आहे. संक्रांतीच्या दिवशी तीर्थस्नानाला खूप महत्त्व आहे, पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करणे आवश्यक होते. जर ही चूक तुमच्याकडून झाली असेल तर उपाय म्हणून उद्या सकाळी लवकर उठा. आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ आणि गंगाजल टाका आणि स्नान करताना नर्मदे हर किंवा गंगे गंगे असा जप करा. यामुळे संक्रांतीच्या दिवशी राहून गेलेल्या स्नानाचे दोष दूर होतील आणि तुमचे शरीर व मन पुन्हा शुद्ध होईल. दुसरी अत्यंत महत्त्वाची चूक म्हणजे दानाकडे दुर्लक्ष केले. मकर संक्रांत हा दानाचा महाकुंभ मानला जातो. या दिवशी केलेले दान हे अक्षय्य फळ देते असे मानले जाते. अनेकदा आपण काय करतो, आपल्या सोयीनुसार दान करतो किंवा कधीकधी दारावर आलेल्या गरजूला नंतर ये म्हणून परत पाठवतो. शास्त्रानुसार संक्रांतीच्या दिवशी कुणालाही रिकाम्या हाताने परत पाठवणे म्हणजे स्वतःच्या भाग्याला लाथ मारणे होय. या दिवशी तिळगुळ, धान्य, गरम कपडे आणि सुवासिनींना वाण देण्याचे विशेष महत्त्व आहे. जर तुमच्याकडून कोणाचा अपमान झाला असेल किंवा तुम्ही काहीही दान केले नसेल तर तुमचे पुण्यफळ कमी होते. ही चूक सुधारण्यासाठी तुम्ही येणाऱ्या कोणत्याही शुभ दिवशी, विशेषतः शनिवारी किंवा रथ सप्तमीच्या दिवशी गरिबांना अन्नदान करा. शक्य असल्यास काळे तीळ आणि गूळ एखाद्या मंदिरात दान करा. लक्षात ठेवा, दान हे केवळ वस्तूचे नसते, तर ते तुमच्या दातृत्वाचे प्रतीक असते. जेव्हा तुम्ही मनातून दान देता तेव्हाच ईश्वर तुम्हाला भरभरून देतो. आता वळूया 3ऱ्या चुकीकडे, जी आपण जवळपास प्रत्येक घरात पाहतो. ती म्हणजे वाणीचा अवापर किंवा भांडण करणे. संक्रांतीचा संदेश आहे, तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला. पण दुर्दैवाने अनेक घरांमध्ये संक्रांतीच्या दिवशीच काही ना काही कारणावरून कटकटी होतात. पती पत्नींमध्ये वाद होतात किंवा मुलांवर ओरडणे. संक्रांतीच्या दिवशी कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवणे किंवा अपशब्द बोलणे हे महापाप मानले जाते. या दिवशी तुमची वाणी ही साक्षात सरस्वतीचे रूप असायला हवी. जर तुमच्याकडून रागाच्या भारात कोणाचे मन दुखावले गेले असेल
तर तुमची पूजा आणि तुमचे सर्व नियम व्यर्थ ठरतात. ही चूक दुरुस्त करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे क्षमा. ज्या व्यक्तीशी तुमचे भांडण झाले आहे त्याच्याकडे स्वतःहून जा. त्यांना पुन्हा एकदा प्रेमाने तिळगुळ द्या आणि माझे काही चुकले असेल तर क्षमा करा असे म्हणा. यामुळे तुमच्या मनातील ओझे हलके होईल आणि तुमच्या घरात पुन्हा एकदा सकारात्मक ऊर्जेचे संचार होईल. चौथी चूक आहारांशी संबंधित. मकर संक्रांतीला तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिळामध्ये सूर्याची ऊर्जा साठलेली असते असे मानले जाते. पण काही लोक या दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा तामसीन अन्न, कांदा लसूण युक्त जास्त तिखट अन्न सेवन करतात. संक्रांतीच्या पवित्र दिवशी अशा गोष्टींचे सेवन करणे म्हणजे आपल्या शरीरातील आध्यात्मिक ऊर्जेला नष्ट करणे होय. हा दिवस शुद्धीकरणाचा आहे, प्रदूषणाचा नाही. जर तुमच्याकडून आहाराच्या बाबतीत ही चूक झालेली असेल तर त्याचे प्रायश्चित्त म्हणून पुढचे सलग 7 दिवस पूर्णपणे सात्विक आहार घ्या. रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे एक पान आणि थोडे तीळ खा. यामुळे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील आणि तुमची आंतरिक शुद्धी होईल. भगवंताकडे प्रार्थना करा की ही चूक तुमच्याकडून अजाणतेपणी झाली आहे आणि इथून पुढे तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घ्याल. 5वी आणि सर्वात गंभीर चूक म्हणजे उपासना न करणे. मकर संक्रांत हा सूर्याचा सण आहे. सूर्य हा जगाचा आत्मा आहे. तो आपल्याला जीवन देतो. अनेक लोक या दिवशी सर्व विधी करतात पण सूर्याला जल अर्पण करायला विसरतात किंवा घराची मुख्य देवता असलेल्या तुळशीची पूजा करायला विसरतात. सूर्याला अर्घ्य न देता ही एक मोठी आध्यात्मिक चूक आहे. तसेच संक्रांतीला आपल्या सांस्कृतिक सुवासिनी वाण लुटतात. हे वाण म्हणजेच निसर्गप्रती असलेली कृतज्ञता असते. जर तुम्ही ही उपासना किंवा कृतज्ञता व्यक्त केली नसेल तर तुमचे जीवन कोरडे पडू शकते. ही चूक सुधारण्यासाठी उपाय म्हणून उद्यापासून सलग 21 दिवस रोज सकाळी सूर्याला तांब्यातून जल अर्पण करा. त्या जलामध्ये लाल फूल आणि थोडे अक्षत म्हणजे तांदूळ टाका. जल अर्पण करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. तसेच रोज संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा. यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील आणि सूर्याच्या तेजाप्रमाणे तुमचे आयुष्य उजळून निघेल. मित्रांनो, मकर संक्रांत हा केवळ एक दिवसाचा सण नाही तर तो एका नवीन सुरुवातीचा काळ आहे. चुका तर माणसाकडूनच होतात पण जो त्यात सुधारतो तोच खरा विवेकी असतो. या 5 चुकांपैकी जर तुमच्याकडून कोणती चूक झाली असेल तर मी सांगितलेले हे साधेपण आणि अत्यंत महत्त्वप्रभावी उपाय नक्की करा. आता एक प्रामाणिक प्रश्न. तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्या कुटुंबाला अशाच मार्गदर्शनाची नेहमी गरज आहे? कारण पुढच्या काही दिवसात मी अशा एका विषयावर व्हिडिओ घेऊन येत आहे जो तुमच्या घरातील पैशाची चणचण आणि वास्तुदोष मुळापासून उपटून टाकेल. जर तुम्ही आज सबस्क्राईब केलं नाही तर कदाचित तो व्हिडिओ तुमच्यापासून मिस होईल आणि तुमचा सुखाच्या प्रवासात अडथळा होईल. म्हणून जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की तुमचं घर नेहमी आनंदी राहावं तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.